ही कथा सत्य घटनांपासून प्रेरित आहे. या कथेतील पात्रांची नावे आणि गावाचे नाव बदलण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही आहे. चला कथेला सुरुवात करूयात. जवळजवळ 15 ते 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो काळ स्मार्टफोनचा नव्हता. रात्रभर कारखान्यात शिफ्ट करून दमलेला शेखर आपल्या जुनाट ट्रॅक्टरवरून एकटाच घरी निघाला होता. आज आकाशात चंद्र अस्पष्ट रूपात होता आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. आसपास कोणतीही हालचाल होत नव्हती. फक्त शेखरच्या ट्रॅक्टरचा गोंगाट आणि दूरवर जंगलातून येणाऱ्या विचित्र पक्ष्यांचे आवाज येत होते. दुरून मध्येच कुठून तरी कोल्हेकुई ऐकू येत होती. नकळत ह्या आवाजांनी वातावरण अजूनच भयावह वाटू लागलं होतं. एकही माणूस नजरेसमोर दिसत नव्हता शेखरशिवाय. तसं शेखरचं नेहमीच जाणं होतं. पण आज त्यालाही काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं तेव्हा घड्याळात 12 वाजत आले होते. शेखर त्याच्या नेहमीच्या रस्त्याने जात होता. देवकुळ गावाच्या सीमेवरून पुढे जाणारा तो जुना मैलेला रस्ता, जो रात्री विशेष कोणी वापरत नसायचा. पण आज त्याला घरी जायची घाई होती. त्याची बायको आणि त्याची मुलं त्याची वाट पाहत होते. आज बराच वेळ त्याचं काम चालू होतं, त्यामुळे घरी जायला उशीर होत होता. थोडं पुढे जात असतानाच ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या झोतात त्याला एक काळी आकृती दिसली. पांढऱ्या साडीतील एक स्त्री, जी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती. त्याच्या मनात एका क्षणात घोटाळा जाणवला. ही कोण असेल? आणि एवढ्या रात्री, तेही एकटी? पण इथे कशी? पण आधीच तो थकलेला असल्यामुळे आणि सहानुभूतीमुळे त्याने ट्रॅक्टर हळूच थांबवला. ती स्त्री काहीही न बोलता थेट मागे जाऊन बसली. शेखरने मागे वळून पाहिलं तर ती एकदम स्तब्ध दिसत होती. तिचे केस तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पडलेले होते. तिच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हते. केसांमुळे तिचं तोंड झाकलं गेलं होतं आणि त्यामुळे तिचे डोळे नीट दिसत नव्हते. पण त्याला वाटलं शेवटी एकटी बाई आहे, रात्र खूप झाली आहे आणि कदाचित मदतीसाठीच थांबलेली असावी. त्याने मनातले विचार बाजूला झटकले आणि तो पुन्हा आपला ट्रॅक्टर चालवू लागला. मात्र त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. एक थंड वारा, जणू कोणीतरी पाठीतून श्वास घेत असल्यासारखा जाणवत होता त्याला. आणि पाठीमागून येणाऱ्या वेडसर शांततेचा भार त्याला प्रत्येक क्षणाला अस्वस्थ करत होता. थोडं अंतर चालल्यावर त्याने हळूच मागे बघितलं. इथं कुठं जायचं आहे का तुम्हाला? त्याने अडखळत विचारलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि त्याच्याकडे पाहिलंही नाही. त्याने थोडा वेळ तिच्या उत्तराची वाट बघितली आणि मग पुन्हा आपलं ट्रॅक्टर चालवण्याचं काम करू लागलं. मग अचानक काही अंतर पुढे गेल्यावर ती स्त्री एकदम म्हणाली, "इथे बाजूला थांबवा, माझं ठिकाण आलं." तिचा आवाज फारच विचित्र वाटत होता. खूपच विचित्र, किंवा मग घुगरा आवाज, जो कानाला ऐकण्यासाठी त्रासदायक वाटत होता. शेखरने काहीही न बोलता ट्रॅक्टर पटकन थांबवला. ती बाई हळूहळू खाली उतरू लागली. पण अचानक तेव्हा शेखरचं लक्ष तिच्या हातांकडे गेलं. तिच्या हातात एक बाळ होतं, रडणारं बाळ. हे हे कसं शक्य आहे? ती जेव्हा बसली होती तेव्हा तिच्या हातात काहीच नव्हतं, आणि आता बाळ? तो मनात म्हणाला. त्याला थोडी भीती वाटू लागली. त्याचे डोळे मोठे झाले आणि घाबरून त्याने आवंढा गेला. पण तरीही त्याने हिंमत केली आणि तसाच मग उभा राहून मागे पाहिलं. तर ती बाई चालता चालता अचानक थांबली आणि हळूहळू मागे वळू लागली. म्हणजे ती जागेवरच थांबली होती, पण तिचं डोकं तिने पूर्ण 360 अंश फिरवलं. तिचे डोळे लाल होते. तिचा चेहरा पांढरट राखेसारखा पडला होता
आणि त्या चेहऱ्यावर एक अमानवीय हसू होतं. बाळ जोरजोरात रडत होतं, पण तो आवाजही आता वेगळा, थोडा विचित्र वाटत होता. मानवी नाही, काहीतरी वेगळंच. शेखरने भीतीने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाजच बाहेर पडत नव्हता. त्याचं शरीर गोठलं गेलं आणि काही काळाच्या आतच क्षणात तो तिथेच बेशुद्ध पडला. सकाळ झाली. श्याम, गावातला एक तरुण मोटरसायकलवरून जात होता, तर रस्त्याच्या मधोमध त्याला ट्रॅक्टर अडवलेला दिसला आणि त्याच्यावर कोणी पडलेला. त्याने नीट निरखून पाहिलं आणि त्याचे हावभाव एकदम बदलले. शेखर! तो धावत गेला, त्याला हलवू लागला, पण शेखर डोळे उघडत नव्हता. त्याच्या अंगाला स्पर्श होताच श्यामने झटकन हात मागे घेतला. अरे बापरे, अंग तापानं जळतंय. त्याने घाईघाईने गावात फोन केला. काही गावकरी आले. मग लगेच शेखरला तातडीनं गावातल्या छोट्या क्लिनिकमध्ये नेलं गेलं. तब्बल 3ऱ्या दिवशी सकाळी शेखरचे डोळे उघडले. तो काहीही बोलत नव्हता. गावातले लोक त्याच्या भोवती जमलेले होते. डॉक्टर त्याला म्हणाले, काय झालं होतं? शेखरने मान हलवली. त्या दिवशीचं आठवण सांगू लागला. ती ती बाई, तो थरथरत बोलायला लागला. ती माझ्या मागे बसली होती, पण जेव्हा खाली उतरली तिच्या हातात बाळ होतं आणि ते बाळ रडत होतं अगदी विचित्रपणे आणि आणि ती, त्याने अवंढा केला. तिचं डोकं पूर्ण फिरलं होतं. गावात स्मशान शांतता पसरली. कोणी काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात गावातले एक वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले, 15 वर्षांपूर्वी ह्याच रस्त्यावर एका बाईचा आणि तिच्या बाळाचा अपघात झाला होता. दोघांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत. तोच भाग होता हा. आणि ती रात्र होती पौर्णिमा. ते ऐकून सगळेच शहारले. त्या घटनेबद्दल बहुतेक कोणालाही माहीत नव्हतं. शेखर अजूनही खिडकीतून बाहेर बघत होता. ती फक्त मागे बसली होती. मी फक्त मदतीचा हात दिला होता, पण मला माहीत नव्हतं की मृतांच्या सावल्या कधीकधी आपणहून येतात, फक्त मागे बसायला आणि आपलं सर्वस्व घेऊन जातात.